पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडलेले आहेत। त्यांच्याकडे मी थेट जाते आहे। मनोज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा खरं तर विविध योजनांचं लोकार्पण करण्यासाठी, विविध योजना देण्यासाठी म्हणून आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र येणाऱ्या आगामी लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा कसा काय परिणामकारक ठरू शकतो? नक्कीच आपण बघू शकता की नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण मिळते या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। त्यामध्ये आपण मिळतं अटल सेतू या सागरी उड्डाणपुलाचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि आपण मिळतं नवी मुंबई येथे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात उद्घाटन होणार आहे। पण आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे, कारण की कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। तसंच आपण बघितलं तर महायुतीकडून देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ही करण्यात आलेली आहे। नरेंद्र मोदी यांचे स्वागताचे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत। तसंच आपण बघितलं तर तिन्ही पक्षांचे झेंडे या ठिकाणी सर्वत्र ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। पण आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे महायुतीकडनं बोललं जातं की हा गेम चेंजर असा उड्डाणपूल आहे आणि आपण बघितलं आगामी निवडणुका समोर आहेत, त्याच्यामध्ये लोकसभा ही निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता आपण बघितलं तर अटल सेतू या सागरी उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे। तसंच आपण राम मंदिराचं देखील आता 22 जानेवारी मध्ये मोठ्या प्रमाणात उद्घाटन होणार आहे आणि आपण मित्र लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा मोठ्या प्रमाणात विजयाच्या दृष्टीने जाण्यासाठी हा पूर्णपणे हे नियोजन करण्यात येते आणि आपण मिळतं भाजपनी पूर्णपणे आपण मिळतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता काही क्षणामध्येच या ठिकाणी येतील आणि ते 3:30च्या सुमारामध्ये सागरी उड्डाणपूल म्हणजे अटल सेतू या उड्डाणपुलाचं उद्घाटन करतील। आपण मिळतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 18,000 कोटी खर्च झालेले आहेत आणि हा पूल आपण मिळत तर 6 पदरी लेन आहे। यामध्ये तीन पदरी हे जाण्यासाठी आणि 3 पदरी येण्यासाठी आपण मिळतं हा उड्डाणपूल देखील आपण मिळतं वर्ली सिटी याला देखील जोडण्यात येणार आहे। त्यामुळे जे बँड्रा परिसरामध्ये जे नागरिक राहत आहेत त्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि आपण मिळत तर ज्या नागरिकांना लवकरात लवकर पनवेल तसंच रायगड या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी प्रवास करू शकतात, कारण की हा 20 मिनिटांमध्ये प्रवास असणार आहे। कारण की आपण मिळत तर नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी 3 ते 4 तासाचा वेळ लागत होता, पण या उड्डाणपुलामध्ये फक्त 20 मिनिटांमध्ये हे पोहोचणार आहे आणि आपण म्हणजे याचा टोलचा खर्च आता अजून कमी करण्यात आलेला आहे। 200 रुपये टोल हे लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं तर हा फायदा मोठ्या प्रमाणात नागरिकांना करण्यात आलेला आहे। काही पहिला टोल 500 रुपये होता, 500 रुपयावरून 250 रुपये आलेला आणि 250 रुपयावरून आता 200 रुपये करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आणि आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी पण मुंबईमध्ये येतात आणि काही ना काहीतरी भेट वस्तू नागरिकांना देत असतात, त्याचप्रमाणे ही मोठी भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही देण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकता की आता काही शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी येऊन ते उद्घाटन करतील। त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष आपण बघितलं चंद्रशेखर बावनकुळे हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि ते देखील या उड्डाणपुलावरून प्रवास करून जाणार आहेत आणि प्रवास करून ते नवी मुंबई येथे जातील आणि त्या ठिकाणी ते कार्यक्रमाचं लोकार्पण देखील करणार आहेत आणि आपण बघितलं तर हा गेम चेंजर असा हा पूल मानला जातो, कारण की मोठा फायदा हा महायुतीला होणार आहे। महायुतीचे सरकारकडनं जे योजना आखल्या जातात त्या कशा पूर्ण केल्या जातात हे देखील या योजना